जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024-25मध्ये यावर्षी मुंबई शहराला 1062 इतक्या जागा वाढ झालेल्या आहे आणि 3500च्या वर या जागा झालेल्या आहे. तर विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की मेरिट कमी लागणार का? तर विद्यार्थी मित्रांनो, 100% मेरिट हे कमी जाणार आहे. याचं कारण म्हणजे की जागा वाढ या जास्त प्रमाणात झालेल्या आहे. केव्हा पण जागा ज्या वाढतात त्या 10, 20, 1, 2 अशा प्रकारे वाढत असतात. पण 1062 ही संख्या खूप मोठी आहे. जर तुम्ही 2019ची भरती उचलली तर त्यामध्ये टोटल जागा मुंबईसाठी 1076 होत्या, ठीक आहे. आणि यावर्षी जागाच वाढ 1062 झालेली आहे, ठीक आहे. तर तुम्ही विचार करू शकता की मेरिटवर काय परिणाम होईल. हा मेरिट विद्यार्थी मित्रांनो 2 ते 5 मार्क कमी लागू शकतो कास्टनुसार, ठीक आहे. आणि महिलांसाठी तर ही खूप सुवर्ण संधी आहे. ज्या पण महिला उमेदवारांनी मुंबईसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. कारण की तुमचा जो कट ऑफ आहे हा 4 किंवा 5 मार्कने कमी लागू शकतो प्रत्येक कास्टनुसार. कारण की विद्यार्थी संख्या आता वाढलेली नाही, कारण की फॉर्म भरण्याची तारीख संपून गेलेली आहे आणि त्यानंतर जागा वाढ झालेल्या आहे. जर आधी ज्या जागा वाढ झाल्या असत्या तर जवळपास यामध्ये 2 लाख फॉर्म हे ॲड झाले असते, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुमच्यासाठी 2 लाख विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन हे ऑलरेडी कमी झालेलं आहे. कारण की यावर्षी मुंबईला फॉर्मसुद्धा कमी आलेले आहेत आणि जागा वाढ ह्या खूप उशिरा झालेल्या आहे. म्हणजे फॉर्म भरणं झाल्यानंतर जागा वाढ झालेल्या ही खूप कमीदा असं झालेलं आहे, ठीक आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी मुंबईसाठी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप सुवर्ण संधी चालून आलेली आहे. कारण की तुम्हाला एकतर जागा वाढसुद्धा मिळालेली आहे आणि तुमची प्रोसेस ही सर्व घटकाच्या सुरू झाल्यानंतर 20 ते 25 दिवसानंतर सुरू होत असते दरवर्षी. म्हणजे तुम्हाला ग्राउंड बनवण्यासाठी सुद्धा वेळ आहे, लेखी बनवण्यासाठी सुद्धा वेळ आहे. जो विद्यार्थी शून्यापासून जरी सुरुवात केली आणि त्यांनी 2 टाईम जरी ग्राउंड केलं तरी तो 36पर्यंत ग्राउंड काढू शकतो आणि 36 ग्राउंड हे खूप सफिशियंट झालेलं आहे, ठीक आहे. यानंतर आपण ग्राउंड कट ऑफ किती लागेल मुंबईचा जागा वाढ झाल्यानंतर त्यावर व्हिडिओ आणणार आहे. धन्यवाद.